मित्रांनो, दिल्लीत पुन्हा आंदोलनाचा ज्वालामुखी फुटला आहे. जंतर मंतरवरून तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवत स्पष्ट इशारा दिलाय. राजीनामा मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही. संसदेच्या अधिवेशनादरम्यान या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीच्या जंतर मंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन सुरू झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टी उग्रपणे आंदोलन केलंय. तरुणांनी संसदेकडे कूच करताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे अनेकच वातावरण निर्माण झालं, तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतर मंतर मैदान खाली झालं होतं. त्यानंतर अभिजित दीपके यांनी पुन्हा जंतर मंतरवर जाऊन आंदोलन सुरू केलं. जंतर मंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण केली जाते. जंतर मंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठामपणे उभा आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांगा यांनी संबोधलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतर मंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभा आहोत आणि अधिक आंदोलक आमच्यात सहभागी होण्यासाठी वाट पाहत आहेत, असंही सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांगा यांनी सांगितलं. अनेक लोक आसपास आहेत. त्यांना सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी इथे या ठिकाणी या. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाही, असं आशुतोष रांगा यांनी सांगितलं. तसेच हे आंदोलन सातत्याने चालू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हे आंदोलक रात्रभर जंतर मंतरवर राहणार आहे. त्यामुळे सकाळी ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. त्याचबरोबर आज दिवसभर जंतर मंतरवर मोठा हंगामा झाला. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने कूच केलाय. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे वातावरण चिघळलं. आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचबरोबर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर मित्रांनो, तुमचं याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.